दहा वर्षे, तब्बल 10 वर्षे मराठी चित्रपटसृष्टी ज्या एका रेकॉर्डचा गड राखून होती, तो गड अखेर सर झालाय. सैराटचा 10 वर्षाचा अभेद्य रेकॉर्ड मोडीत निघालाय आणि मराठी सिनेमाला आता एक नवा किंग मिळाला आहे. होय, रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असा काही धुमाकूळ घातलाय की अवघ्या 3च आठवड्यात या चित्रपटाने 114 कोटींचा आकडा पार करत मराठी सिनेमाच्या इतिहासात ऑल टाईम नंबर 1चा मान मिळवला आहे. नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. राजा शिवाजी या चित्रपटाच्या अनुषंगानेच आज आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सैराट या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. सैराट या चित्रपटाने मराठी तरुणांना प्रेम करायला शिकवलं, तर आपल्या रितेश देशमुखांच्या राजा शिवाजी या चित्रपटाने देशभक्ती किंवा शिवाजी महाराजांचं जे धाडस आहे, शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते शिकवलेलं आहे. नव्या पिढीला शिवाजी महाराज कोण होते हे सांगण्याचा रितेश देशमुख यांचा प्रयत्न निश्चितच यशस्वी ठरला आहे असेच म्हणावे लागेल. नव्या पिढींसाठी राजा शिवाजी हा चित्रपट एक प्रेरणादायी चित्रपट म्हणून समोर येत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. जिकडे पाहावे तिकडे कोटीच्या कोटी उड्डाणे घेत राजा शिवाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. आता आम्ही ज्यावेळी सर्च केलं की मराठी चित्रपटामध्ये सैराट असेल किंवा राजा शिवाजी असेल, आदी चित्रपटांबद्दल काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत किंवा एकंदर इतिहास मराठी चित्रपटांचा इतिहास काय सांगतो हे सर्च केल्यानंतर अशी एक माहिती आमच्यासमोर आली, ती आम्ही तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर खरोखर ऐतिहासिक धुमाकूळ घातलेला आहे. 1 मे 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजा शिवाजी हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. एकूण बॉक्स ऑफिसवर सांगायचं झालं तर गेल्या 3 आठवड्याचा अहवाल पाहता एकूण जागतिक कमाई जवळपास 114.80 कोटी इतकी प्रचंड झालेली आहे. परत एकदा सांगतो की गेल्या 3 आठवड्यामध्ये जागतिक कमाई राजा शिवाजी या चित्रपटाची जागतिक कमाई जवळपास 114.80 कोटी इतकी झालेली आहे. भारतातील एकूण निव्वळ कमाई म्हणजे भारतामध्ये या चित्रपटाने 93.10 कोटी इतके कमाई करून दिलेली आहे. भारतातील एकूण ग्रॉस कमाई 109.90 कोटीच्या पार झालेली आहे. परदेशामध्ये जवळपास 4.90 कोटी इतके या चित्रपटाने कमाई केलेली आहे. या चित्रपटाने तयार केलेले मोठे रेकॉर्ड्स पाहता सैराटची बरोबरी तर केलेलीच आहे या चित्रपटाने आणि सैराटला देखील मागे टाकलेलं आहे. सैराटचा 10 वर्षाचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. 10 वर्षापासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाला सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडीत सिनेसृष्टीत कायम होता. म्हणजे सैराटने नागराज मंजुळ्यांच्या सैराट या चित्रपटाने 110 कोटी इतकी विक्रमी कमाई केली होती.
राजा शिवाजी चित्रपटाने 114 कोटीहून अधिक गल्ला जमवून आतापर्यंतच्या सर्वात गल्ला जमवणारा नंबर 1 मराठी चित्रपट ठरण्याचा बहुमान मिळवला आहे। या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 57.70 कोटी कमावून मराठी इंडस्ट्रीत आजवरचा सर्वात मोठा ओपनिंग वीक नोंदवला गेला। दोन्ही भाषांमध्ये म्हणजे मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी भाषेत देखील रिलीज करण्यात आला होता। महाराष्ट्रात तर याला उदंड प्रतिसाद मिळालाच, पण हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर उत्तम पकड ठेवली आहे। या चित्रपटाचे विशेष काय तर सांगायचं झालं तर 75 कोटीच्या बजेटसह बनवलेला हा मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचा सर्वात महागडा चित्रपट आहे। जिओ स्टुडिओ आणि मुंबई फिल्म कंपनीने याची निर्मिती केली असून यात संजय दत्त, जेनेलिया देशमुख आणि सलमान खानच्या विशेष भूमिका पाहायला मिळतात। मजबूत माउथ पब्लिसिटी म्हणजे मुळे तिसऱ्या आठवड्यात ही थिएटरमध्ये या चित्रपटाची घोडदौड जोरात सुरू आहे। 100 कोटीचा टप्पा पार करणारा राजा शिवाजी हा पहिला चित्रपट आहे का तर नाही। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 100 कोटीची कमाई करणारा राजा शिवाजी हा दुसरा चित्रपट आहे। हा बहुमान सर्वात आधी म्हणजे 2016 रोजी प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटाला मिळाला होता। सैराटने जगभरात 110 कोटी कमावून मराठी सिनेमासाठी पहिला 100 कोटीचा दरवाजा उघडला होता। त्यामुळे राजा शिवाजी हा 100 कोटी पार करणारा दुसरा चित्रपट। पण आता सैराटला मागे टाकून मराठीतील आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून राजा शिवाजी चित्रपट पुढे आलेला आहे। याआधी मराठी चित्रपटांना असे मोठे यश मिळाले होते का असा प्रश्न जर तुमच्यामध्ये पडलेला असेल तर त्याचे उत्तर आहे होय। मराठीमध्ये दर्जेदार आशयामुळे बजेटच्या तुलनेत अनेक पटीने गल्ला जमवणारे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आले आहेत। मराठी सिनेमासृष्टीतील ऐतिहासिक कमाईचे काही कारणे तुम्हाला सांगायची झाली तर 1991 मध्ये आलेला अलका कुबले यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने जवळपास 12 कोटीपेक्षा जास्त कमाई करून त्या काळात इतिहास रचला होता। 2009 मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाने पहिल्यांदा 25 कोटीचा आकडा गाठला होता। 2016 मध्ये आलेला नाना पाटेकर यांच्या नटसम्राट चित्रपटाने जवळपास 48 ते 50 कोटीचा गल्ला जमवला होता। पहिले 100 कोटी म्हणजे मिळवले होते ते सैराट या चित्रपटाने आणि 110 कोटी रुपये कमवून सैराटने नवा रेकॉर्ड निर्माण केलेला होता। थोडक्यात सांगायचं तर राजा शिवाजी हा 100 कोटी क्लबमध्ये जाणारा दुसरा चित्रपट असला तरी त्याने आजवरच्या सर्व मराठी चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकून नंबर 1चे स्थान मिळवले आहे। मुख्य म्हणजे 75 कोटींचे मोठे बजेट असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट आहे आणि त्या मानाने त्याचे हे यश थक्क करणारे असेच आहे। याबद्दल रितेश देशमुख व त्यांच्या टीमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे। राजा शिवाजी हा चित्रपट सध्या मराठी आणि हिंदी प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे। विशेषतः नवीन पिढींना हा चित्रपट प्रेरणादायी असाच ठरत आहे। नवीन पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा म्हणून काढलेला हा चित्रपट सध्या प्रचंड यशस्वी होत आहे।
अक्षरशः अनेक चित्रपटगृहामध्ये आपण गेलात तर तेथे जय शिवाजी, जय भवानी आदी घोषणा ऐकायला मिळतात. जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणून निघत आहेत. हा चित्रपट यशस्वी ठरल्यामुळे आपल्या रितेश देशमुखला आनंद झालेलाच असणार. परंतु यामागे त्याने गेल्या 10 वर्षापासून जी घेतलेली मेहनत आहे ती कौतुकास्पद अशीच आहे. या चित्रपट निर्मितीसाठी रितेशने जे अपार कष्ट उपसलेले आहेत त्याला खरोखर तोड नाही. त्याच्या या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे आम्ही लातूरकर म्हणून मनापासून कौतुक तर करत आहोत, परंतु त्याच्या भावी वाटचालीस देखील आम्ही शुभेच्छा देत आहोत. रितेशच्या हातून अशाच वेगवेगळ्या चांगल्या दर्जेदार चित्रपटाची निर्मिती व्हावी हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली, तर ती अनाठाई ठरू नये. आजच्या व्हिडिओमध्ये तूर्त एवढंच. अशाच वेगवेगळ्या विषयावरील भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा माध्यम वृत्त. धन्यवाद.